नमस्कार. मी आपला शेतकरी दोस्त सौरभ वाघमोडे. मी आमच्या जोडीदाराच्या दुकानदार यांच्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी आलतो की त्यांनी आम्हाला एक पाहणी करून जावं म्हणून सांगितलं होतं. तर त्यांचा प्लॉट हा 1-1.5 महिन्याचा प्लॉट आहे. तुम्ही पाहू शकता की कशी ग्रीनरी आहे, की करप्या आहे यांच्या कांद्यावरती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव विवेक झोळ. तर आज आमचे मित्र सौरभ वाघमोडे हे कांद्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. या कांद्यासाठी आपण 4 फुटी बेड काढून त्यावरती 20 mm चा लॅटरल हातरून कांद्याची लागवड 6 फेब्रुवारी रोजी केली. तर आज तुम्ही बघू शकता कांद्याला कशी हिरवेपणा, कसे ग्रीनरी आहे आणि कांद्याचा बेड कसा एकदम प्लेन मध्ये दिसतोय आपल्याला, एकसारखा एक समान वाढलेला. या कांद्याला बेसोडस आणखीन केलेला नाही. तर आपण कांद्याला बेसोडस केलेला नाही, आणखीन आपण बेसोडस करणार आहे. याला टॉनिकची फवारणी आपण घेतलेली आहे. पहिली टॉनिकची फवारणी आपण जिब्रालिक ऍसिड आणि बायोविटा घेतली होती. नंतर दुसऱ्या वेळेस थोडासा करपा जाणवल्यामुळे फ्लुएन्स आणि साप पावडरची फवारणी आपण केलेली आहे. या दोनच फवारणी आपल्या कांद्याला झालेल्या आहेत या 1.5 महिन्यात. तर आपण बघू शकता कांदा कशा प्रकारे दिसतोय, वाढ त्याची कशी झाली. तर कांद्याची पात जी आहे ना ती गुडघ्याला लागते. आणखीन कांद्याला कम्प्लिटली 2 महिने ते 2.5 महिने लागणार आहेत निघायला. कांद्याची साईज वगैरे सगळी व्यवस्थित होणार आहे. आपण बघू शकता मुळीचा जारवा आणि वाढ न बेसोडस करता कशी झाली आहे फक्त टॉनिकच्या फवारणीवरती. आणि आपण याला ड्रिप मधून ह्युमिक ऍसिड हे प्रत्येकी 15 ते 20 दिवसाला देत आलो आहे, जेणेकरून मुळी कांद्याचा जो जारवा आहे तो व्यवस्थितपणे चांगला राहून अपटेक चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे आपण बघू शकता की पूर्ण कांदा हा कसा हिरवेगार दिसतोय. तर शेतकरी मित्रांनो, हा कांद्याचा प्लॉट कसा पाहून वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा.